लाडकी बहिणींच्या लाडक्याचा खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या दोन खुशखबर आलेल्या आहेत. दोन आनंदाच्या बातम्या समोर आलेल्या आहेत बघा, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत बसलात तो म्हणजे 20वा हप्ता. लाडक्या बहिणींनो, त्याच्या संदर्भात एक महत्त्वाच्या अपडेट समोर आलेले आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. आणि लाडक्यानो, तुम्हाला मी सांगत होतो, लाडक्यानो काळजी करायची बिलकुल गरज नाही. 100% तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार. कोणतीच निगेटिव्ह गोष्ट मनामध्ये आणू नका, हे तुम्हाला मी सांगितलं होतं. बघा, मागच्या वेळेस 23 तारखेला वाटप सुरू झालं होतं आणि फक्त 1 महिन्याचा गॅप पडला, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं होतं. आणि कालच्या दिवशी सकाळी देखील तुम्हाला मी सांगितलं होतं लाडक्यानो, की तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला तारीख पण लवकरात लवकर भेटणार आहे. हप्ता वाटप होणार आहे. 100% तुम्हाला पैसे भेटणार आहेत. काळजी करायची बिलकुल गरज नाही. ही झाली पहिल्यांदाची बातमी की जीआर वाटपाचा जीआर आलेला आहे. पहिली अंदाची बातमी तुम्हाला मी सांगितलेली आहे. काल संध्याकाळी जीआर आलेला आहे. दुसरी अंदाची बातमी लाडक्यानो, सगळ्यात महत्त्वाची, खूप महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे. अंदाची बातमी ही असणार आहे, ती म्हणजे निधीमध्ये वाढ झालेली आहे. लाडक्यानो, दुसरी अंदाची बातमी सांगितली आणि तिसरी देखील अंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. 20वा हप्ता वाटप कधी होणार आहे, 20वा हप्ता कुणाला भेटणार आहे, निधीमध्ये वाढ झालेली आहे, कोणत्या लाडक्या ताईंना यावेळेस हप्ता भेटणार आहे, सगळ्या गोष्टी सांगतो. व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहताय. आणि हा लाडका गुरुदादा ज्या गोष्टी सांगतो त्याच्यावर आता विश्वास पटायला सुरुवात झाली आहे का? मी तुम्हाला 100% सांगत होतो, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. लाडकी बहीण योजना बंद पडलेली नाहीये. लाडक्या बहिणीचे हप्ते भेटणार म्हणजे भेटणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लाडक्यानो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ई-केवायसी लवकरात लवकर करून घ्या. हात जोडून विनंती आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. 31 मार्च पर्यंत सर्वांनी आपली ई-केवायसी अपडेट करून घ्यायची आहे. आता त्या ई-केवायसी बद्दल मी पुन्हा बोलतो, पण आधी अंदाच्या बातम्या सांगतो. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहताय. चला, तर दोन खुशखबर काय आहेत तुम्हाला मी त्या सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. लाडक्यानो, सगळ्यांना एक गोष्ट सांगतो, सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. यावेळेस निधीमध्ये वाढ झालेली आहे. ही गोष्ट समजून घ्या. बऱ्याच लाडक्याताई ज्या ई-केवायसी मुळे, अपडेटमुळे ज्यांचा हप्ता कमी झाला होता, ज्यांना 19वा हप्ता भेटला नव्हता, त्यांनी ई-केवायसी ज्यांनी अपडेट केली, त्यांच्यासाठी खुशखबर आलेली आहे. त्यांना देखील आता हप्ता भेटणार आहे. लाडक्यानो, काळजी करायची गरज नाही. आणि परत सांगतो, एप्रिल महिन्यामध्ये जो 21वा हप्ता असेल, त्याच्यामध्ये जर अजून पण वाढ होणार आहे. तुम्हाला मी आता सांगतोय, काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. चला लाडक्यानो, तुम्हाला आता एक गोष्ट सांगतोय. पहिली गोष्ट म्हणजे निधीमध्ये वाढ झालेली आहे. सरकारचा मोठा निर्णय झाला. या महिलांना मिळणार हप्ता. आता अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना हप्ता मिळणार आहे, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्यानो. बघा, गुड न्यूज आलेली, खुशखबर आलेली आहे. तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. तुम्हाला 19वा हप्ता भेटला होता का, कमेंट बॉक्सने सांगायचं. आणि नसेल भेटला तर तुम्ही ई-केवायसी अपडेट केली का? ह्या दोन प्रश्नाची उत्तरं पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि लाडक्याताईंनो, बघा आता सुरुवात करतोय. फेब्रुवारीचा हप्ता मग केव्हा भेटणार आहे, आता ही तुम्हाला गोष्ट सांगतो. निधीमध्ये निधीचा जीआर आलाय, वाटपाचा जीआर आलाय, तो तुम्हाला दाखवतो. आणि आता तारीख काय असणार ते पण सांगतो. काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता वाटपाचा जीआर आला, लक्षात घ्या लाडक्याताईंनो, कोणती पण गोष्ट सरकारचा जीआर जर आला ना, 100% होतो हा वाटप. त्याच्यामुळे आता काळजी करायची बिलकुल गरज नाही. आता मागं पुढे फक्त 4-5 दिवस, 2-3 दिवस, 1 आठवडा होईल, पण जीआर आलाय. काळजी करायची बिलकुल गरज नाही. चला, आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला एक खुशखबर अजून एक सांगतोय. लाडक्या बहिणींची संख्या वाढणार आहे. कोणतीही कपात होणार नाही. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार. आदिती तटकरे मॅडम यांनी काय म्हणले तुम्ही स्वतः या ठिकाणी बघू शकतात. म्हणजे मागे एकदा त्यांनी बोललं होतं ट्विटरच्या माध्यमातून, सेम आता त्यांनी सांगितलंय परत एकदा की लाडक्या बहिणीची कोणतीही कपात केली जाणार नाही. आणि वरून तुम्हाला त्याचा पुरावा पण दाखवतो. त्याचा पुरावा दाखवतो. काळजी करायची बिलकुल गरज नाहीये. चला, आता हे सगळं तुम्ही वाचून घ्या. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी पॉइंट टू कडे येतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कालच्या जीआर मध्ये जर बघितलं आपण, कालचा जो जीआर आलेला आहे त्या जीआर मध्ये बघितलं असेल तुम्ही, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या, तर 277 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. बघा लाडक्यानो, किती 277 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत.
17वा 18वा 19वा हप्ता याच्यामध्ये बघा 19व्या हप्त्याला कमी पैसे मंजूर झालते. बऱ्याच लाखो लाडक्या ताईंना हप्ते भेटले नव्हते आणि कारण आलं होतं. कारण पण तुम्हाला दाखवतो. हे कारण आलं होतं तुम्हाला बघा आज सगळ्या गोष्टी क्लिअर करून देणार आहे. हे कारण आलं होतं 19वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना भेटला नव्हता. त्याचं हे कारण आलं होतं. तुम्हाला मी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर सांगितलं होतं. काय कारण आहे बघा, रिजेक्टेड रिमार्क ई केवायसी एम्प्लॉई नावाचा म्हणजे सरकारी नोकरदार अशा स्वरूपाची ही त्यांना काय आली होती, एरर आली होती. आणि त्या एररमुळे जवळजवळ लाखो लाडक्या बहिणींना हप्ता भेटला नव्हता आणि त्याचं निधी पण या ठिकाणी कमी मंजूर झाला होता. ते निधी बघा तुम्हाला या ठिकाणी सांगतो आता किती मंजूर झाला होता. तुमच्या समोर दाखवतोय बघा. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाचा व्हिडिओ. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप महत्त्वाची बातमी तुम्हाला द्यायला लागलो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जर 15वा हप्ता जर बघितला तुम्ही, 15वा हप्ता तो आला होता 410 कोटी. 15व्या हप्त्याला 410 कोटी रुपये मंजूर झालते. 16व्या हप्त्याला 410 कोटी मंजूर झालते. बघा 12वा 13वा 14वा हप्ता कमी लाडक्याला द्यायला भेटला होता. मग परत एकदा 15व्या 16व्या हप्त्याला आणि परत 17व्या हप्त्याला पण या ठिकाणी चांगले पेमेंट भेटले होते. पण जो 18वा हप्ता बघा, 18वा हप्ता 393 कोटी एवढे मंजूर झाले होते. त्याच्यानंतर बघा 19वा हप्ता सगळ्यात डेंजर होता. फक्त 98 कोटी रुपये मंजूर झाले. म्हणजे तुमच्या 100 कोटीपेक्षा कमी सगळ्यात पहिला म्हणजे आतापर्यंत 19 हप्त्यामध्ये सगळ्यात कमी पैसे मंजूर झाले ते म्हणजे ह्या हप्त्याला, कोणत्या 19व्या हप्त्याला कमी मंजूर झाले. आणि 19व्या हप्त्याला जे पैसे मंजूर झाले त्या बऱ्याच लाडक्या त्यांना त्यावेळेस पैसे भेटले नव्हते. आता बघा या वेळेस जो हप्ता आहे 20वा हप्ता जो आहे आता जो म्हणजे तुम्हाला भेटणार आहे फेब्रुवारी महिन्याचा तो आहे 277 कोटी रुपये मंजूर झाले. म्हणजे 98 कोटी कुठे आणि 277 कोटी म्हणजे जवळ बघितलं 2-3 पटीने पैसे वाढलेले आहेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणी ज्या कमी केल्या होत्या, ज्या लाडक्या त्यांना 17वा 18 म्हणजे 19वा हप्ता ज्यांना भेटला नव्हता त्या लाडक्या त्यांना पण हप्ता आता भेटणार आहे. ही तुम्हाला अंदाजी बातमी सांगितली. तर लाडक्या त्यांना एक छोटा प्रश्न विचारतोय तुम्हाला. तुम्हाला 18वा हप्ता भेटला होता का, 19वा हप्ता भेटला होता का? दोन्ही हप्ते मला सांगा. कारण 19वा हप्ता बऱ्याच लाडक्या त्यांना का भेटला नव्हता, कारण त्यांच्याकडे चुका झाल्या होत्या. पण 18वा हप्ता त्यांना भेटला होता. अशा पण बऱ्याच लाडक्या आहेत. त्याच्यामुळे 19वा हप्ता जर भेटला नसेल, ई केवायसी जर अपडेट केली असेल तर तुम्हाला यावेळेस हप्ता भेटू शकतो. 100% नाही सांगत पण भेटू शकतो. कारण 100% का सांगत आहे, तुमचे कधी कधी डीबीटी ऍक्टिव्ह होतं, डीबीटी ऍक्टिव्ह नसतं. कधी कधी तुम्ही ई केवायसी केली पण तुमचे पुढे अपडेट नाही झाली. तुमचं जे स्टेटस आहे फॉर्मचं स्टेटस ते रिजेक्टेडच अजून आहे. बघा हे जे कारण सांगतो तुम्हाला. त्याच्यामुळे एक छोटा प्रश्न विचारतो लाडक्या बहिणींनो, ज्यांना 19वा हप्ता भेटला नव्हता किंवा सर्वच लाडक्या बहिणी एक गोष्ट चेक करायचंय, तुमचं वेबसाईटवर जायचंय, वेबसाईटवर तुमचं लॉग इन करायचंय. वेबसाईटवर लॉग इन केल्यानंतर तुमचं फॉर्मचं स्टेटस असं दिसत आहे का रिजेक्टेडमध्ये. अप्रूव्ड जर असेल काळजी करायची गरज नाही. ज्या त्यांना 19वा हप्ता भेटला नव्हता त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं तुमचं फॉर्मचं स्टेटस रिजेक्टेड आहे का आता अप्रूव्ह मध्ये गेलेलं आहे. अप्रूव्ड असेल तर तुम्हाला 100% हप्ता भेटेल. 100% हप्ता भेटेल म्हणजे भेटेल. पण जर ते रिजेक्टेड असेल, पेंडिंग असेल, रिव्ह्यू मध्ये गेलं असेल तर तुम्हाला अजून पण हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यावर प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट समजून घ्या. जरी तुम्ही ई केवायसी अपडेट केली असेल तरी पण तुम्हाला हप्ता भेटणार नाहीये. त्याच्यामुळे सर्व लाडके बघायचे, चेक करायचे हे तुमचं फॉर्मचं स्टेटस काय आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथेच थांबतो. तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी याची अपेक्षा करतोय. संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्या गोष्टी चेक करणार आहे, सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी उत्तर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.